हॅलो स्टुडंट्स, सोल्युशन टॉपिक आपण पाहतोय. तर सोल्युशन टॉपिक मध्ये आपण यापूर्वी 11 लेक्चर्स आपल्या केमिस्ट्री मेड इझी बाय हेमंत आदलिंगे या चॅनलवरती आपण पाहिलेली आहे. आजचं माझं 12वं लेक्चर आहे. तर सर्व लेक्चर्स तुम्ही व्यवस्थितपणे ऐका. आजचंही लेक्चर तुम्हाला व्यवस्थितपणे ऐका. शंका समाधान तुमचं पूर्ण होईपर्यंत मी समजावून त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि माझं जे चॅनल आहे केमिस्ट्री मेड इझी बाय हेमंत आदलिंगे या चॅनलला कृपया करून भरपूर लोकांपर्यंत किंवा विद्यार्थ्यांच्यापर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढचे सर्व व्हिडिओ तुम्हाला 12वीच्या सर्व अभ्यासक्रमाचे तुम्हाला लेक्चर्स माझ्या चॅनलवरती अवेलेबल होतील. तर सर्वांना विनंती आहे, मी जे लेक्चर्स देतोय ते सर्व लेक्चर्स आपण सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून जास्तीत जास्त सबस्क्रायबर आपल्या चॅनलला व्हावे. ठीक आहे. तर आज आपण ऑस्मोटिक प्रेशर या प्रॉपर्टीचा, क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीचा आपण एक्सपेरिमेंटल स्टडी करणार. एक्सपेरिमेंटली प्रात्यक्षिक आपण त्याचं प्रत्यक्ष करून बघणार आहे. तर याच्यासाठी काय करायचं बघा, एक लॉंग स्टेम थिसल फनेल घ्यायचं आहे. लॉंग स्टेम थिसल फनेल the mouth of the thistle funnel, it is packed or it is mouth of the thistle funnel or into the mouth of the thistle funnel semi permeable membrane is placed. Semi permeable membrane like pig's bladder. Into the thistle funnel a sucrose solution of known concentration is taken. या thistle funnel मध्ये आपण काय केलंय, माहित असलेल्या कॉन्सन्ट्रेशनचं सुक्रोज सोल्युशन ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर दिस थिसल फनेल it is placed in the beaker. This thistle funnel it is placed in a beaker which contains pure solvent. This thistle funnel contains sucrose solution. इथं आपण याला नाव देणार आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सेमी परमिएबल मेम्ब्रेन. इनिशियल लेवल ऑफ द सोल्युशन. परत रिपीट करतोय, ऑस्मोटिक प्रेशर एक्सपेरिमेंटली आपल्याला पाहायचं आहे.
The property of osmotic pressure, it is experimentally studied by this experiment. This experiment consists of a long stem thistle funnel. याचं नाव लिहायचं राहिलं माझं thistle funnel. Into the thistle or thistle funnel whose mouth is packed by means of semi-permeable membrane, and into this thistle funnel sucrose solution of known concentration is placed. This sucrose solution initially shows this level. सुरुवातीला या सुक्रोजच्या द्रावणाची थिसल फनेल मधली हाईट इथपर्यंत आपण दाखवलेली आहे. The thistle funnel along with sucrose solution, it is placed in a beaker containing pure solvent. This thistle funnel, it is placed in a beaker containing pure solvent water in a inverted manner. उलट्या दिशेने आपण हे thistle funnel याच्यामध्ये ठेवलेलं आहे. This is sucrose solution. This is pure solvent. Mouth of the thistle funnel or over the mouth of the thistle funnel, semi-permeable membrane is placed. From that semi-permeable membrane, solvent molecules from the beaker, they passes into the sucrose solution or they enters into the sucrose solution. Due to, आता इथं कारण काय सांगायचं बघा, हे प्युअर सॉल्व्हंट आहे, याचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त आहे. हे सुक्रोज सोल्युशन आहे, याच्यामध्ये सुक्रोज सोल्युशन म्हणजे सुक्रोज आणि वॉटर आहे, म्हणजे याचं ऑस्मोटिक प्रेशर कमी आहे. म्हणून या प्युअर सॉल्व्हंटचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त, ऑस्मोटिक प्रेशर असणाऱ्या द्रावणामधून किंवा तिकडून कमी वेपर प्रेशर असणाऱ्या तर जास्त वेपर प्रेशर असणाऱ्या द्रावणामधून लो वेपर प्रेशर असणाऱ्या द्रावणामध्ये सॉल्व्हंट मायग्रेट होतो किंवा फ्लो होतो. तर या बीकर मध्ये प्युअर सॉल्व्हंट घेतलाय, त्याचा वेपर प्रेशर सर्वात जास्त आहे आणि म्हणून काय होतं, तर बीकर मधलं प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर जास्त असल्यामुळं या सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून हा सॉल्व्हंट सुक्रोजच्या सोल्युशन मध्ये एंट्री करतो. सुक्रोज सोल्युशन असल्यामुळे त्याचं वेपर प्रेशर मात्र कमी आहे. हा सॉल्व्हंट यामध्ये एंट्री झाल्यानंतर काय होतं, तर या थिसल फनेल मधल्या द्रावणाची हाईट वाढते. दिस इज द फायनल लेवल. When solvent from the beaker, it enters into the thistle funnel, the level of the solution in the thistle funnel increases, and this increase in distance this is the increase in the level of the sucrose solution. There is osmosis, means water or solvent
from the beaker. When they enters into the thistle funnel or into the sucrose solution, the phenomena it is known as osmosis. A stage is attained where osmosis of the solvent, pure solvent, from the beaker into the sucrose solution stop. A stage is attained where the hydrostatic pressure developed by the solution to stop the osmosis of the solvent from the beaker into the sucrose solution. There is development of hydrostatic pressure. या सुक्रोज सोल्युशन मध्ये हा जो हाईट आहे त्याच्या ह्या हाईट मुळे किंवा या स्टेमची हाईट आहे ह्याच्यामध्ये सॉल्व्हंट एंट्री झाला, सोल्युशनची या हाईट वाढली, सोल्युशन याच्यामध्ये आल्यानंतर अशी एक स्टेज येते की या द्रावणानं हायड्रोस्टॅटिक प्रेशर तयार केलेलं असतं की जे प्रेशर काय करतं या बीकर मधल्या सॉल्व्हंटला सोल्युशन मध्ये यायला थांबवतं. That hydrostatic pressure it is nothing but the osmotic pressure. When the flow of solvent from the beaker into the thistle funnel through semi-permeable membrane. When this flow of solvent through semi-permeable membrane from solvent to solution stops, at that time hydrostatic pressure from the side of the solution it develops and it stops the process of osmosis. And that hydrostatic pressure it is nothing but the osmotic pressure. तर osmotic pressure ची परत आपल्याला क्लियर डेफिनेशन अशी सांगता येईल. Osmotic pressure it is the pressure exerted from the side of the solution to stop the flow of solvent into the solution. That pressure is known as osmotic pressure. Definition परत एकदा रिपीट करतोय. Osmotic pressure it is the pressure exerted from the side of the solution. यामध्ये solution आहे. From the side of the solution towards the solvent compartment. Means the pressure created from the side of the solution to stop the osmosis of solvent into the solution. That pressure is known as osmotic pressure. Osmotic pressure it is the pressure exerted from the side of solution to stop the process of osmosis from solvent to solution through semi-permeable membrane, that is known as osmotic pressure. तर osmotic pressure हा एक्सपेरिमेंटली आपल्याला अशा पद्धतीने प्रूव्ह करता येईल. त्याच्यानंतरचा भाग आहे तो बघा isotonic solution. Isotonic solution means
शब्दाचा अर्थच काय बघा, आयसो मीनिंग सेम, टोनिक मीनिंग प्रेशर, सेम प्रेशर सोल्युशन. सेम प्रेशर म्हणजे सेम ऑस्मोटिक प्रेशर. If the two solutions are taken, a vessel is taken in which at the middle position semi-permeable membrane is placed. Semi-permeable membrane is placed. There is one vessel is taken. At the center of the vessel there is a semi-permeable membrane is placed. In one part of the vessel 1 molar sugar solution is taken, and in another compartment or in another part 1 molar sucrose solution is taken. Sorry, urea solution is taken. 1 molar urea solution. या वेसलचे दोन भाग पडले सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून सेमी परमिएबल मेम्ब्रेन मुळे या वेसलच्या एका पार्ट मध्ये शुगरचं सोल्युशन ठेवलंय आणि दुसऱ्या पार्ट मध्ये युरियाचं सोल्युशन ठेवलंय. आता या दोन्हीची कॉन्सन्ट्रेशन सारखी आहे, परंतु याचा मोलार मास वेगळा आहे. म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन ग्रॅम्स पर लिटर मध्ये मात्र वेगळं आहे. These two solutions they possess same osmotic pressure. या दोन्ही द्रावणाचं ऑस्मोटिक प्रेशर कसं आहे, सेम. There is no flow of solvent from this side to this side or from this side to this side. There is no exchange of solvent from sugar solution to urea solution or from urea solution to sugar solution. Exchange of solvent between these two parts which are made by semi-permeable membrane means there is no net flow of solvent from one compartment to another compartment. There is no exchange of solvent in between these two compartments through semi-permeable membrane. If such solutions possess same osmotic pressure, two different solutions having same concentration, but their concentration in grams per liter it is different, and such solution when they show the same osmotic pressure, such solutions are known as isotonic solution, or these two solutions are isotonic with each other. 1 molar sugar solution it is isotonic with 1 molar urea solution. This is the best example of the isotonic solution. Isotonic solution when the two different substances possess same concentrated solution but its concentration in grams per liter it is different. Such solutions means two different substances but its concentration is same but its grams per liter concentration is different. If they possess
same osmotic pressure. Such solutions are known as isotonic solution. Then another solution, that is hypertonic solution. Hypertonic solution. If the two solutions are taken, याच्यामध्ये 1 मोलार शुगर सोल्युशन घेतलं, याच्यामध्ये 0.5 मोलार युरिया सोल्युशन घेतलं. These are the two different solutions. This solution is sugar solution whose concentration 1 molar. This solution is urea solution whose concentration is 0.5 molar. याच्यापेक्षा concentration याचा निम्मा आहे. They possess vapor pressures or osmotic pressures. Osmotic pressure of this solution is higher. Osmotic pressure of this solution is lower. Means the solution in these two solutions, which solution possesses higher osmotic pressure? OP means osmotic pressure. In these two solutions, the first solution, that is 1 molar sugar solution, it shows higher osmotic pressure. Means this solution is, as compared with this 0.5 molar urea solution, this is hypertonic solution with compared with 0.5 molar urea solution. याच्याशी कंपेअर करत आहे हायपरटोनिक सोल्युशन. त्याच्यानंतर तिसरा टाइप आहे तो हायपोटोनिक सोल्युशन. हेच उदाहरण घेऊया आपण. हे 1 मोलार शुगर सोल्युशन, हे 0.5 मोलार युरिया सोल्युशन. दोन सोल्युशन्स वेगवेगळे, कॉन्सन्ट्रेशन्स वेगवेगळे. याचं वेपर प्रेशर, ऑस्मोटिक प्रेशर हायर आहे, याचं ऑस्मोटिक प्रेशर लोअर आहे. आता ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर कमी, ते ऑस्मोटिक प्रेशर जास्त असलेल्या सोल्युशन पेक्षा ऑस्मोटिक प्रेशर लोअर ज्याचं आहे ते हायपोटोनिक. याच्याशी कंपेअर करता हे सोल्युशन hypotonic solution. 0.5 molar urea solution is a hypotonic with 1 molar sugar solution. तर isotonic solution, hypertonic solution and hypotonic solution. These are the two key types of the solutions. त्याच्यानंतर पुढचा भाग जो बघणार आहे आपण तो osmotic pressure and concentration of solution. Osmotic pressure and concentration of solution. We know pi v is equal to nRT. हे कशावरती आधारित आहे बघा. PV is equal to nRT. हे जे आयडियल गॅस इक्वेशन आहे. P म्हणजे इथे आपण प्रेशर म्हटलेलं आहे, प्रेशर ऑफ द गॅस, P व्हॉल्यूम ऑफ द गॅस, N नंबर ऑफ मोल्स, R मोलार गॅस कॉन्स्टंट, T ऍब्सोल्यूट टेंपरेचर. त्याच बेसिस वरती हे इक्वेशन आहे. पाय मीन्स P इथं प्रेशर आहे, तसं पाय मीन्स ऑस्मोटिक प्रेशर घ्यायचं आहे. P मीन्स व्हॉल्यूम, N means number of moles, R means molar gas constant, T means absolute temperature. तर त्याच बेसिस वरती हे इक्वेशन आहे. ऑस्मोटिक प्रेशरचे इक्वेशन pi v is equal to N to R. हेच इक्वेशन आपल्याला असं पण लिहिता येईल
pi is equal to nRT by V. Pi means osmotic pressure. If N means number of moles of solute, V means volume of solution, pi means osmotic pressure, R means molar gas constant. Its constant value is given. R means 8.314 joule per Kelvin per mole. T means absolute temperature, means temperature in Kelvin. Pi, V, N, R, T. These are the terms. कशाला काय म्हटलेले इथे मी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर N means number of moles of solute. आता हेच आपण कसं लिहू शकतो? N2 म्हणजे number of moles of solute आपण म्हटलेलं आहे. number of moles of solute. या अगोदरच्या भागामध्ये आपण हे शिकलेलं आहे. 2 ही टर्म 2 हा अंक आपण सोल्यूट साठी वापरला आहे. N2 means number of moles of solute. तर N2 by V, N is equal to N2, म्हणून हे काय लिहायचं? pi is equal to N2 by V into RT. त्याच्यानंतर पुढे काय सांगता येईल? N2 by V that is equal to M. M means molarity किंवा आपण काय म्हणतो त्याला? सॉरी, M कॅपिटल M लिहायचं. N2 number of moles of solute present in 3 cubic decimeter of the solution. That is molarity. Moles of solute present in volume of the solution. That is cubic decimeter किंवा लिटर मध्ये. Moles per cubic decimeter म्हणजे हे काय म्हणतो आपण? मोलॅरिटी. म्हणून काय लिहायचं? pi is equal to mRT. pi is equal to mRT म्हणजेच N2 by pi means osmotic pressure. M means if the molarity of the solution is known, R molar gas constant is known, absolute temperature is known. From these molarity, molar gas constant आणि absolute temperature याच्यावरून आपण कोणत्याही द्रावणाचं ऑस्मोटिक प्रेशर फाइंड आउट करू शकतो. तर ऑस्मोटिक प्रेशर अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन म्हणजे N2 by V. N2 by V म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. N2 नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 3 cubic decimeter of the solution. moles per liter म्हणजेच आपण त्याला मोलॅरिटी म्हणतो. मोलॅरिटी म्हणजे N2 by V च्या ऐवजी आपण M प्लेस केलं. pi N2 by V M RT pi is equal to mRT. This is the equation to calculate the osmotic pressures of the solutions when number of moles of solute present in the solution are known. That is, तर इथं हा भाग आपण संपलेला आहे. उद्याच्या लेक्चरला आपण पुढचा भाग बघू.